कराराच्या विशिष्ट अंमलबजावणीची डिक्री नोंदणीकृत नाही, त्यामुळे ती अंमलात आणली जाऊ शकत नाही. डिक्री हक्क निर्माण करत नाही, त्यामुळे नोंदणीची आवश्यकता नाही. मित्रांनो, एका महत्त्वाच्या मुद्द्याच्या संदर्भात आज आपण बोलणार आहोत. व्हिडिओ महत्त्वाचा आहे, सेव्ह करून ठेवा. विषय आपला असा आहे की जेव्हा साठे खतावरून खरेदी खत होऊन मिळण्यासाठीचा दावा दाखल केला जातो किंवा एखाद्या करारपत्राच्या अनुषंगानं केलेल्या करारपत्राप्रमाणे त्याची पूर्तता होऊन मिळण्यासाठीचा ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्टच्या अनुषंगानं स्पेसिफिक परफॉर्मन्सचा दावा दाखल केला जातो, तर जेव्हा त्या दाव्यामध्ये एखादा हुकुमनामा माननीय कोर्ट देतं, म्हणजे त्या करारपूर्ती प्रतिवादीनं करून द्यावी असा आदेश जेव्हा होतो, तर तो आदेश झाल्यानंतर माननीय कोर्टाचा तो हुकुमनामा रजिस्टर करण्याची आवश्यकता आहे का? आणि हे जे ऑब्जेक्शन होतं हे जजमेंट डेप्टरनं घेतलेलं होतं. म्हणजे एक हुकुमनामा झाला की करारपूर्ती करून द्यावी म्हणून हुकुमनामा माननीय कोर्टाने केला, ज्याला डिक्री असं म्हणतात इंग्रजीमध्ये. आणि त्याच्या अंमलबजावणीसाठी जेव्हा एक्झिक्युशन पिटिशन दाखल केलं गेलं, तर त्या एक्झिक्युशन पिटिशनमध्ये जे जजमेंट डेप्टर होते, म्हणजे ज्यांच्या विरुद्ध निकाल लागलेला होता, तर त्यांनी हे ऑब्जेक्शन घेतलेलं होतं की हा हुकुमनामा जो झालेला आहे मेहरबान कोर्टाचा, तर तो रजिस्टर केलेला नाही रजिस्ट्रेशन ऍक्ट खाली, त्यामुळं हा हुकुमनामा अंमलबजावणी करता येणार नाही. तर करारपूर्तीचा हुकुमनामा जर झालेला असेल तर तो रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी आहे का? आणि याबद्दल ही केस जेव्हा माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये गेली, त्यावेळी यावर माननीय सर्वोच्च न्यायालयाने काय महत्त्वपूर्ण निष्कर्ष नोंदवलेले आहेत ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक, ॲडमिन कोर्ट कचेरी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म. मित्रांनो, एक केस जेव्हा सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलेली होती, त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने याच्यामध्ये एक महत्त्वपूर्ण असा टिप्पणी केलेली आहे की असाइनमेंट ऑफ डिग्री फॉर स्पेसिफिक परफॉर्मन्स डज नॉट रिक्वायर रजिस्ट्रेशन ॲज इट डज नॉट क्रिएट एनी राईट ऑर इंटरेस्ट इन इमूव्हेबल प्रॉपर्टी. म्हणजे हुकुमनामा झाल्यानंतर करारपूर्तीच्या स्पेसिफिक परफॉर्मन्सच्या सूटमध्ये तर तो रजिस्टर करण्याची आवश्यकता नाही, कारण त्या हुकुमनाम्यामुळं एखाद्या प्रकारचे राईट्स किंवा इंटरेस्ट इमूव्हेबल प्रॉपर्टीच्या संदर्भामध्ये क्रिएट होत नाहीत असं म्हटलेलं आहे. आता राईट क्रिएट होत नाहीत असं का म्हटलेलं आहे आणि राईट कधी क्रिएट होतात याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहोत. आता माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या या केसची पार्श्वभूमी थोडक्यात अशी होती की वादीनं जे आहे ते करारपूर्ती होऊन मिळण्यासाठीचा दावा दाखल केला, तो दावा मंजूर झाला. दावा मंजूर झाल्यानंतर प्रतिवादीने आदेशाप्रमाणे वागला नाही, त्यामुळे हे जे वादी होते तर या वादींनी एक्झिक्युशन पिटिशन दाखल केलं, ज्याला दरखास्त आपण म्हणतो किंवा अंमलबजावणी अर्ज म्हणतो. ते दाखल केल्यानंतर त्यातले जे जजमेंट डेप्टर होते, म्हणजे ज्यांच्या विरुद्ध निकाल झालेला होता, त्याने त्या प्रथम कोर्टामध्ये एक्झिक्युटिंग कोर्टामध्ये असं ऑब्जेक्शन घेतलं की हा जो हुकुमनामा आहे हा रजिस्टर केलेला नाही रजिस्ट्रेशन ॲक्टच्या कलम 17(1) प्रमाणे, आणि त्यामुळं या हुकुमनाम्याची अंमलबजावणी करता येणार नाही. अशा प्रकारचं ऑब्जेक्शन ज्यांच्या विरोधात निकाल गेलेला होता मूळ दाव्यामध्ये त्यांनी घेतलेलं होतं. आणि विशेष म्हणजे जे ट्रायल कोर्ट होतं, एक्झिक्युटिंग कोर्ट होतं, त्यांनी हे ऑब्जेक्शन स्वीकारलं. ही हरकत त्या जजमेंट डेप्टरची, ज्यांच्या विरुद्ध निकाल झालेला होता, त्यांची हरकत स्वीकारली आणि असा आदेश केला की हा हुकुमनामा रजिस्ट्रेशन ॲक्टच्या 17(1) प्रमाणे जे आहे ते नोंदवलेला नाही, त्यामुळे याची अंमलबजावणी करता येत नाही. त्या आदेशाच्या विरुद्ध ज्यांच्या बाजूने हुकुमनामा झालेला होता ते माननीय उच्च न्यायालयामध्ये गेले. माननीय उच्च न्यायालयाने असं निकाल दिला की एक्झिक्युटिंग कोर्ट जे आहे, जे ट्रायल कोर्ट होतं, ज्यांच्या पुढं त्या हुकुमाच्या अंमलबजावणी करण्यासाठीचा अर्ज प्रलंबित होता, तर त्यांनी चुकीचा निकाल दिलेला आहे. आणि माननीय उच्च न्यायालयाने असं म्हटलं की रजिस्टर करण्याची आवश्यकता नाही हुकुमनामा. त्याच्या विरोधात जे जजमेंट डेप्टर होते, म्हणजे ज्यांच्या विरुद्ध निकाल झालेला होता, ते माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये गेले आणि त्या ठिकाणी माननीय सर्वोच्च न्यायालयाने न्यायनिर्णय देत असताना आपल्या निष्कर्षामध्ये असं म्हटलेलं आहे की रजिस्ट्रेशन इज मॅन्डेटरी. कधी आवश्यक आहे रजिस्ट्रेशन? तर रजिस्ट्रेशन इज मॅन्डेटरी ओनली फॉर नॉन टेस्टिमेंटरी इन्स्ट्रुमेंट्स ट्रान्सफरिंग ऑर असाइनिंग एनी डिक्री ऑर ऑर्डर ऑफ अ कोर्ट or any award when such decree or award or order purports to operate, to create, to declare, to assign, limit or extinguish, whether in present or in future, any right,
title or interest, whether vested or contingent, of the value of 100 rupees and upwards to or in immovable property. म्हणजे एखादा कोणताही हुकुमनामा असेल, ज्या हुकुमनाम्याच्या द्वारे काही राईट्स जे आहेत ते क्रिएट होणार असतील किंवा झालेले असतील, भविष्यकाळामध्ये होणार असतील किंवा सध्या झालेले असतील, तर त्या परिस्थितीमध्ये म्हणजे उदाहरण जर आपण या केसमध्ये घ्यायचं झालं तर ही केस जी होती ही करारपूर्ती होऊन मिळण्यासाठीची होती आणि ज्यांनी हुकुमनामा मिळवलेला आहे त्यांना हे अशा प्रकारचे टायटल म्हणा किंवा अन्य प्रकारचे जे राईट्स आहेत ते कधी मिळणार होते, ज्यावेळी तो हुकुमनामा एक्झिक्यूट होईल, त्या हुकुमनाम्याप्रमाणे अंमलबजावणी केली जाईल, साठेकतावरून खरेदी खत ज्यावेळी मेहरबान कोर्ट नोंदवून देईल त्यावेळी जे आहे त्यांना मालकी मिळणार आहे. परंतु केवळ या प्रतिवादीने वादीच्या नावे साठेकताप्रमाणे खरेदी खत करून द्यावं एवढंच जर त्या हुकुमनाम्यामध्ये म्हटलेलं असेल तर त्याच्याने कोणत्याही प्रकारचे राईट्स प्राप्त होणार नाहीत. राईट कधी क्रिएट होतील, ज्यावेळी ॲक्च्युअलीमध्ये ते खरेदी खत नोंदवलं जाईल त्याच वेळी त्या वादीला मालकी येणार आहे त्या मिळकतीची. त्यामुळे या हुकुमनाम्यानं अशा प्रकारच्या स्पेसिफिक परफॉर्मन्सचा जो हुकुमनामा असतो दाव्यातील स्पेसिफिक परफॉर्मन्स सूटमधील, तर त्याच्याने कोणत्याही प्रकारचे राईट्स क्रिएट झालेले नाहीत किंवा राईट्स इन फ्युचर जे आहेत ते क्रिएट होणार आहेत असं म्हणता येणार नाही, कारण हुकुमनामाच एक्झिक्यूट झालेला नाही. डायरेक्टली त्या हुकुमनाम्याने त्या व्यक्तीला राईट्स मिळले पाहिजेत तरच तो नोंदवणं गरजेचं आहे असं माननीय सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे. आणि जे ऑब्झर्वेशन आहे त्याच्यामध्ये पुढे असं म्हटलेलं आहे की द सुप्रीम कोर्ट अपॉन हिअरिंग द मॅटर एक्झामाइन्ड द नेचर ऑफ डिक्री फॉर स्पेसिफिक परफॉर्मन्स अँड retreated that such a decree does not itself transfer any right or interest in immovable property. The court referred to the statutory scheme and earlier decision. Nothing that title to immovable property passes only upon execution of sale deed. म्हणजे या हुकुमनाम्याने काही टायटल पास झालेलं नाही. टायटल हे खरेदी खतानं पास होणार आहे जेव्हा ह्या हुकुमनाम्याच्या आधारे एक्झिक्युशन पिटिशनमध्ये अंमलबजावणी अर्जामध्ये त्या हुकुमनाम्याची ॲक्च्युअल अंमलबजावणी होणार आहे त्याच वेळी मालकी जी आहे ती मिळणार आहे जी खरेदी खताने मिळणार आहे. द कोर्ट ऑब्झर्वड दॅट सेक्शन 17(1)(e) जे रजिस्ट्रेशन ॲक्टच आहे अप्लाइज ओनली व्हेअर द डिक्री ऑर ऑर्डर पर्पोज ऑर ऑपरेट्स to create, declare, assign, limit or extinguish a right, title or interest in immovable property, since a decree for specific performance does not have that effect. Specific performance ची जी डिक्री आहे तर त्याच्यानं जे आहे त्याला या कलमाचा इफेक्ट होऊ शकत नाही असं म्हटलेलं आहे. द कोर्ट हेल्ड दॅट अन इन्स्ट्रुमेंट असाइनिंग सच अ डिक्री डज नॉट फॉल विदिन द स्कोप ऑफ 17(1)(e. म्हणजे स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ कॉन्ट्रॅक्टची डिक्री जी आहे ती रजिस्टर करण्याची आवश्यकता नाही असं स्पष्ट मत जे आहे ते ऑब्झर्वेशन जे आहे ते माननीय सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलेलं आहे. आणि जे कन्क्लुजन जो अंतिम न्यायनिर्णय आहे तो असा दिलेला आहे की द सुप्रीम कोर्ट डिसमिस्ड द अपील्स, ज्यांच्या विरुद्ध निकाल झालेला होता त्यांचं म्हणणं असं होतं की हा हुकुमनामा नोंदवला गेला पाहिजे, तर तो हुकुमनामा जो आहे तो नोंदवावा असं ऑब्जेक्शन जे एक्झिक्युटिंग कोर्टाने ॲक्सेप्ट केलेलं होतं आणि मला याची अंमलबजावणी करता येणार नाही कारण हे नोंदवलेलं नाही असा निष्कर्ष ट्रायल कोर्टानं एक्झिक्युटिंग कोर्टानं नोंदवलेला होता जो उच्च न्यायालयाने रद्द केला. तर तो उच्च न्यायालयाचा जो न्यायनिर्णय आहे तो माननीय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवलेला आहे. आणि जे जजमेंट डेप्टर होते ज्यांच्या विरुद्ध निकाल गेलेला होता, ज्यांचं असं म्हणणं होतं की रजिस्ट्रेशन केल्याशिवाय ह्या हुकुमनाम्याची याची अंमलबजावणी करता येणार नाही, तर त्यांचं अपील जे आहे ते फेटाळलं आणि माननीय उच्च न्यायालयाने जो आदेश दिलेला होता तो आदेश कायम केला आणि असं म्हटलेलं आहे की द असाइनमेंट ऑफ डिक्री फॉर स्पेसिफिक परफॉर्मन्स वॉज व्हॅलिड अँड डिड नॉट रिक्वायर रजिस्ट्रेशन अंडर सेक्शन 17(1)(e) ऑफ द रजिस्ट्रेशन ॲक्ट असं यामध्ये म्हटलेलं आहे. ज्युनियर वकील मित्रांसाठी केसचं नाव सांगतोय, राजेश्वरी व इतर विरुद्ध षण्मुगम व इतर. राजेश्वरी व इतर विरुद्ध षण्मुगम व इतर 2025 सालातील हे महत्त्वाचा असा केस लॉ आहे. आणि याच्यामध्ये जर आपण निकालाची तारीख जर पाहिली तर निकालाची तारीख सुद्धा आपण पाहू शकता की
माननीय सर्वोच्च न्यायालयाचा हा स्पेसिफिक परफॉर्मन्सचा हुकुमनामा जो आहे तो नोंदवणं कायद्यानं बंधनकारक आहे का, या अनुषंगानेचा हा महत्त्वाचा न्यायनिर्णय आहे. 19 नोव्हेंबर 2025 अशी निकालाची तारीख आहे. अपेक्षा करतो की ही माहिती आपल्याला समजली असेल, आवडली असेल. मी साध्या सोप्या भाषेमध्ये आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला. आपल्याला जर ही माहिती आवडली असेल, आपण जर कोर्ट कचेरी यूट्यूब चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे आम्ही व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर त्याचे नोटिफिकेशन आपल्याला येतील. आपल्याला कळेल की आम्ही व्हिडिओ पोस्ट केलेला आहे. आपण कोर्ट कचेरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब तर कराच, त्यासोबतच लाईक करा, शेअर करा. आपण लाईक केल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला हाईप नावाचं एक कलरचं बटन दिसेल, स्टार असेल रेनबोचं, त्यालाही क्लिक करा. आपण त्याला क्लिक केल्यानंतर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो. त्यासाठी आपल्याला कोणतेही पैसे द्यावे लागत नाही. आपण जर या व्हिडिओला फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या आमच्या प्रोफाईल्सवर आणि पेजेसवर पाहत असाल, त्या ठिकाणी आपण फॉलो केलेलं नसेल तर फॉलो जरूर करा. म्हणजे कायद्याची अशीच महत्त्वाची जी माहिती आहे ती आपल्यापर्यंत पोहोचेल आणि आपल्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचेल. धन्यवाद.